नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतासमोरील अंतर्गत सुरक्षेची आव्हानं, त्याची आत्ताची स्थिती आणि भविष्य काळामध्ये काय होईल याविषयी संवाद साधण्यासाठी आज आपल्याकडे ब्रिगेडियर हेमंत महाजन आलेले आहेत. ब्रिगेडियर साहेब, हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक सेनाधिकारी म्हणून आपल्याला वंदन. नमस्कार. आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी आता सध्या जे युद्ध चालू आहे त्याच्याविषयी अगदी थोडक्यात सांगा ना. आज 2 तारीख आहे, म्हणजे आज 30वा किंवा 31वा दिवस आहे युद्धाचा. आपण जर बघितलं तर अमेरिकेची नेमकी अचिव्हमेंट काय, तर त्यांनी 70-80% जी शस्त्र आहेत ती इराणची ती उद्ध्वस्त केलेली आहे. आणि परंतु त्यांचा पराभव कशामध्ये झाला, तर त्यांना म्हणजे इराणची जी रिजीम बदली करायची ती झाली नाहीये आणि या युद्धातून बाहेर कसं पडायचं हे काही त्यांना कळत नाहीये. म्हणजे असं म्हणता येईल की करोना किंवा कोविड किंवा चिनी व्हायरस नंतर जगाच्या अर्थव्यवस्थेला जर सर्वात मोठा धक्का कुठला लागला असेल तर तो या इराण आणि इस्रायल अमेरिका या युद्धामुळे लागलेला आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहंकारामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचं एवढं नुकसान याच्या आधी फक्त करोनानेच केलं होतं. आणि ज्यावेळेला करोना किंवा चिनी व्हायरस सुरू होता, आपण म्हटलं होतं की चीननी जगाच्या विरोधात चालवलेलं हे तिसरं म्हणजे जैविक युद्ध असं होतं. तर त्याच्यानंतरचं द बिगेस्ट डॅमेज टू द वर्ल्ड इकॉनॉमी हे कॉज केलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी. आणि त्यांना आता या युद्धातून बाहेर कसं पडायचं हे काही कळत नाहीये. जोपर्यंत इराणचा प्रश्न आहे, इराणचं नुकसान खूप झालेलं आहे, परंतु ते चिवटपणे लढता आहेत. आणि जर अमेरिकेचा ग्राउंड ऑफेन्सिव्ह आला तर अमेरिकेला इथे खूप रक्त सांडावं लागेल असं आपण विश्लेषण हे करू शकतो. म्हणजे युद्ध संपण्याचं काहीही लक्षण दिसत नाहीये. आणि आता काहीतरी कारण काढून डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर करावं लागेल की आम्ही युद्ध जिंकलो म्हणून, आणि मग युद्ध थांबवायचं. आणि त्या दिशेने त्यांनी 2 पावलं पहिलेच घेतलेली आहेत. एक तर ते म्हणाले की जी नवीन रिजीम आलेली आहे ही पुष्कळ फ्रेंडली आहे आणि पहिल्यापेक्षा चांगली आहे, अशा प्रकारचे उद्गार त्यांनी पहिलेच काढले. तरी नवीन रिजीमचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि दुसरं त्यांनी असा पण दावा केलेला आहे की अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधामुळे जो इराणचा जो न्यूक्लिअर कार्यक्रम होता हा जवळजवळ बर्बाद झालेला आहे. तर त्याच्यामुळे इराणची ती पण ताकद राहिलेली नाहीये. तर म्हणजे आता त्यांना 2 मोठी कारणं मिळालेली आहेत की त्यांनी त्यांची युद्ध एमची अचीव्ह केलेली. आता काहीतरी अजून एखादं कारण शोधतील आणि त्यानंतर ते युद्धविरामाच्या दिशेने वाटचाल करतील. मला वाटतं एवढं बॅकग्राऊंड पुरेसं आहे. म्हणजे मिलिटरीनी जरी त्यांना काही प्रमाणात नुकसान करण्यात यश मिळालं असेल, तरी स्ट्रॅटेजिकली किंवा सामरिक दृष्टीने त्यांनी जगाचं एवढं नुकसान केलं आहे, एवढं नुकसान ना म्हणजे दुसऱ्या महायुद्धात हिटलरनी जगाचं केलं होतं किंवा एवढं नुकसान चिनी व्हायरसने सुद्धा केलेलं नव्हतं. मंजिरीत आहे. आपण आशा करूया की युद्ध लवकरच संपेल. आणि जेव्हा भारतातील अंतर्गत सुरक्षेविषयी आपण बोलतो तेव्हा साहजिकच प्रश्न येतो तो काश्मीरचा. ऑपरेशन सिंधूर नंतर आता बराच काळ लोटलेला आहे, तर आता नेमकी असं आहे की अंतर्गत सुरक्षा याच्याविषयी बोलण्याच्या आधी मी आपल्याला थोडं सांगू इच्छितो की आपण अंतर्गत सुरक्षा म्हटलं की 4 किंवा 5 मोठी आव्हानं ही आपल्या डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे काश्मीरमध्ये चाललेला दहशतवाद किंवा छुपयुद्ध, ज्याच्याविषयी आपण आत्ताच प्रश्न विचारला. दुसरा आहे ईशान्य भारतातली बंडखोरी, ज्याच्याविषयी आपण नंतर बोलू. मग ईशान्य भारत किंवा बाकीच्या भारतामध्ये चाललेली बांगलादेशची घुसखोरी हा एक विषय आहे. मग नक्षलवाद किंवा माओवाद हा 4था विषय आहे. आणि 5वा विषय जो आहे बाकीच्या भारतामध्ये पसरलेला नार्को टेररिझम, खोट्या नोटा, कायदा सुव्यवस्था, घातपात वगैरे. तर हे 5 मोठे विषय आहेत अंतर्गत सुरक्षेचे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना कळाली असेलच की अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये सर्वात जास्त जी सुरक्षा दलं इन्व्हॉल्ड असतात ती असतात प्रत्येक राज्याचे पोलीस. आणि त्यांना मदत करण्याकरता अनेक सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असतात. CRPF आहे, BSF आहे, CISF आहे वगैरे. आणि काही प्रमाणामध्ये भारतीय सैन्य खास ईशान्य भारतामध्ये आणि काश्मीरमध्ये सुद्धा अंतर्गत सुरक्षेमध्ये मोठं काम करतं.
आता आपला प्रश्न की काश्मीरमध्ये परिस्थिती कशी आहे. 24 एप्रिलला एक वर्ष पूर्ण होईल ऑपरेशन सिंदूरला, ज्यावेळेला तो म्हणजे मॅसॅकर झाला होता त्याच्यानंतरला. तर आता नेमकं काय चाललंय, गंदरबल जी जागा झोजिलाच्या जवळ आहे तिथे एन्काउंटर झालं, ज्यामध्ये 2 दहशतवादी मारण्यामध्ये भारतीय सैन्याला यश मिळालं. आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 70हून जास्त दहशतवाद्यांना आपण मारलेलं आहे. आणि 2 गोष्टी काश्मीरमध्ये करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तान करत असतो. एक तर सीमेच्या बाजूने पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताच्या आत घुसवतो, ज्याला इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन म्हटलं जातं. आणि त्यांना थांबवण्याचं काम जे भारतीय सैन्य करतं किंवा जे ज्याच्यामध्ये मी माझं अर्ध आयुष्य घालवलं, तर ते म्हणजे अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन, की दहशतवाद्यांना सीमेवरती रोखायचं. यामध्ये भारतीय सैन्याला 95% यश मिळतं. आणि उरीमध्ये मागच्याच आठवड्यामध्ये एक इन्फिल्ट्रेशन अटेम्प्ट झाला, ज्यामध्ये पुन्हा 2 दहशतवादी हे मारण्यात आले. जे 5% दहशतवादी आत घुसतात त्यांना मारण्याचं काम म्हणजे गुप्तहेर माहितीच्या आधारे माहिती काढून ते कुठे लपले आहे हे शोधून शोध मोहीम राबवून ते काम केलं जातं. आणि त्यामध्ये भारतीय सैन्याला भरपूर यश मिळतं आहे. आणि आता मानलं जातं की जे दहशतवादी काश्मीरमध्ये असावेत ज्यांची संख्या 25 किंवा 30 हून सुद्धा जास्त नाही, आणि थोडेफार ते जे पीर पंजालचे डोंगर आहेत तिथे लपून ते काम करतात. आणि चांगली बातमी अशी आहे की 2010च्या लोकसंख्या मोजणीप्रमाणे काश्मीरची लोकसंख्या ही 2 कोटीहून थोडी जास्त आहे. आणि आता 2.5 कोटीहून जास्त टुरिस्ट हे काश्मीरमध्ये टुरिझम करता गेलेले आहे. टुरिस्ट तिथे खचाखच भरलेले आहे. ही एक चांगली बातमी आहे. आणि अजून 2-3 चांगल्या बातम्या काश्मीरच्या बाबतीत अशा की एक महाराष्ट्राचे जे सुपुत्र नितीन गडकरी यांनी काश्मीरमध्ये जागोजागी सीमेपर्यंत रस्ते बांधून तिथे टनेल्स म्हणजे बोगदे बांधून अक्षरशः क्रांती केली आहे. काश्मीरमध्ये 29 अतिशय लांब लचक असे बोगदे आहे. तर त्याच्यामुळे तिथे हालचाल, जर डोंगराळ भागामध्ये जर बोगदे बांधले आणि रस्ते चांगले केले तर हालचाल खूप चांगली होते. तर त्याच्यामुळे गडकरी यांनी बांधलेले बोगदे यांनी भारताची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि त्याच्यामध्ये जो काश्मीरमधल्या रस्त्यांविषयी बोलायचं म्हटलं किंवा बोगद्यांविषयी बोलायचं म्हटलं किंवा रेल्वेविषयी बोलायचं म्हटलं किंवा रेल्वेचा पूल जो चिनाब नदीवरती आहे त्याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर एक सेशन आपण त्याच्याकरताच घेऊ शकतो. परंतु वेळेच्या अभावी मी फक्त 2च रस्त्यांविषयी बोलेन. एक तर जो झोजिला पासून जो रस्ता जातो आहे लडाखच्या बाजूला, तो रस्ता आता या वर्षी नक्कीच पूर्ण होईल. आणि तसं झालं तर लडाखला आपल्याला 12 महिने तिथला रस्ता उघडा राहील. त्यामुळे तिथे लढण्याची आपली क्षमता चीनच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड वाढेल. आणि दुसरं, लडाखला जाण्याकरता हिमाचल प्रदेशच्या बाजूने खरदुंगला नावाची जागा आहे, तिथून एक मोठा रस्ता वरती येतो आहे. तर थोडक्यात इथे झालेल्या रस्त्यांच्या क्रांतीमुळे अतिशय चांगली मजबूत अशी सुरक्षा व्यवस्था तिथे निर्माण झालेली आहे. पण आता सध्या पाकिस्तानमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. आपण आज पाकिस्तान विषयी बोलत नाहीये, परंतु पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये हिंसाचार वाढलेला आहे, खैबर पख्तूनख्वामध्ये वाढलेला आहे. आणि पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था गंभीर आहे, पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा गंभीर आहे. तरी पण पाकिस्तान शांतता राखेल का काश्मीरच्या बाबतीत? तर त्याचं उत्तर आहे थोडक्यात नाही. पाकिस्तान त्यांच्या बाजूने पुन्हा पुन्हा प्रयत्न करून काश्मीर मधल्या दहशतवादाला पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करेल. तर त्याकरता भारतीय सैन्याला अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन म्हणजे सीमेची सुरक्षा, अँटी टेररिस्ट ऑपरेशन म्हणजे काश्मीर खोऱ्याच्या आतलं दहशतवादी विरोधी अभियान हे चालूच ठेवावं लागेल. परंतु तिथे सध्या परिस्थिती अत्यंत सेफ आहे. आणि ज्या टुरिस्टना तिथे जायची इच्छा असेल त्यांनी जरूर जावं. मंजिरीताई, मला वाटतं आपल्या सैन्याच्या शौर्याविषयी आपल्या प्रत्येकाला अभिमान आहेच, आम्हाला तर आहेच आहे. पण त्याच्या बरोबरच त्यांना ज्या सुविधा मिळत आहेत त्यांनी सुद्धा त्याचा उपयोग त्यांना निश्चितच होतो आहे. ईशान्य भारतामधली जी बंडखोरी आहे त्याची तीव्रता कमी झालेली असली तरी ती अजून पूर्णपणे थांबलेली नाही.
तर त्याविषयी काय सांगाल? आपण ज्यावेळेला ईशान्य भारत म्हणतो तर त्याला जे सेव्हन सिस्टर्स इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. म्हणजे आसामच्या शिवाय 7 राज्य आहेत. नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा वगैरे आणि आसाम अर्थात सर्वात मोठं राज्य आहे. पहिले इथे प्रचंड प्रमाणामध्ये बंडखोरी होती. म्हणजे मी ज्यावेळेला 1973 मध्ये सैन्यामध्ये गेलो, आमचं अर्ध आयुष्य यात बंडखोरी जी असायची ईशान्य भारतातली तिथे जायचं किंवा उरलेलं अर्ध आयुष्य हे काश्मीरमध्ये जायचं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्णपणे शांतता आहे. विकास प्रचंड वेगाने तिथे होतो आहे आणि टुरिस्ट मोठ्या प्रमाणामध्ये अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे तवांग वगैरे किंवा सियाँग वगैरे तिथे मोठ्या प्रमाणात जात आहे. मग त्यानंतर जे दुसरं राज्य आसाम आहे, अतिशय सुंदर असं राज्य आहे. तिथे सुद्धा शांतता आहे. तिथे काही गडबड सुरू नाही. अ, 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 नागालँड आणि मिझोराम याच्यामध्ये एक असे काही गट आहेत की म्हणजे दहशतवादी गट म्हणा किंवा ज्यांना बंडखोर गट म्हटलं जातं, ज्यांच्या बरोबर भारतीय सरकारचा सीज फायर म्हणजे अग्रीमेंट झालेली आहे. म्हणजे त्यांनी शस्त्रसंधी भारत सरकारच्या बरोबर केलेली आहे. याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल ऑफ नागालँड की हा एक गट आहे. 1-2 गट हे आहेत मणिपूर मधला आणि एक जो गट आहे उल्फा हा आसाम मधला आहे. तर हे गटाशी शस्त्रसंधीची म्हणजे शस्त्रसंधी झाल्यामुळे तिथे हिंसाचार नाही. परंतु त्याच्यामध्ये काही गट असे आहेत की ज्यांची बेसेस हे म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशामध्ये आहे. तिथून ते भारताच्या विरोधात काही गडबड करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची क्षमता अत्यंत कमी आहे. परंतु आपल्या माहितीकरता चीन या सगळ्या बंडखोरांना एकत्र आणून भारताच्या विरोधात ईशान्य भारताला पुन्हा अशांतता करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपल्याला कल्पना असेलच की म्यानमारचा जवळजवळ अर्धा भाग हा म्यानमार सरकारच्या ताब्याखालती नाही. तिथे आपले जे बंडखोर आहेत, ज्यांनी अजून सुद्धा शस्त्रसंधी केलेली नाही, खास तर मणिपूरचे आणि एक गट आसामचा आणि एक गट नागालँडचा, त्यांचे तिथे ट्रेनिंग कॅम्प आहेत. आपल्याला आठवत असेल की एक 2-3 महिन्यापूर्वी एक बातमी आली होती की हा जो आसामचा जो उल्फा नावाचा गट आहे, ज्यांचे ट्रेनिंग कॅम्प म्यानमारमध्ये आहेत, त्यांनी एकदा कंप्लेंट केली होती की त्यांच्यावरती ड्रोनच्या मदतीने हल्ला झाला आणि त्यांचे 12 तिथे बंडखोर मारले गेले. आणि त्यांचं म्हणणं होतं की हा हल्ला भारतीय सैन्याने केला असावा. पण भारतीय सैन्य म्हणाला की आम्हाला याच्याविषयी काही माहिती नाही. परंतु फॅक्ट अशी आहे की 12 बंडखोर त्या कॅम्पमध्ये हे मारले गेले. ही बातमी आहे, ही प्रॉपर फॅक्ट आहे. तर थोडेफार लोक तिथे आहेत, परंतु त्यांची आत येऊन गडबड करायची हे नाही. परंतु ते काही प्रमाणामध्ये स्मगलिंग म्हणजे तस्करी करण्यामध्ये गुंतलेले आहे. आणि या तस्करीमध्ये सर्वात मोठी जी तस्करी आहे ती अर्थातच अफगाणच्या चरस याची आहे आणि ईशान्य भारतामध्ये तस्करी होते. नशिबाने आपलं म्हणजे नशीब तसं पुष्कळ चांगलं आहे. बांगलादेशमध्ये आत्ताच इलेक्शन झाले आणि तिथे जे आता सरकार आलेलं आहे तर ते सरकार आता भारताच्या बाजूनी म्हणजे फ्रेंडली आहे. तर त्यांच्याकडून जे पहिले प्रॉब्लेम व्हायचे की ज्या वेळेला ते जुने त्यांचे राष्ट्रपती तिथे होते, तर ते आता प्रॉब्लेम कमी झालेले आहेत आणि ते भारत फ्रेंडली असं सरकार हे तिथे आलेलं आहे. म्यानमारचं सरकार पण भारत फ्रेंडली आहे. तर त्याच्यामुळे ही दोन्ही सरकार बंडखोरी जागृत करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. परंतु चीन मात्र करेल. तर म्हणून आपल्याला गुप्तहेर माहितीच्या द्वारे, सॅटेलाइट इंटेलिजन्सच्या द्वारे आपले कान आणि डोळे उघडे ठेवावे लागतील आणि ही बंडखोरी पुन्हा सुरू होऊ नये म्हणून परिस्थितीवरती अतिशय बारीक असं लक्ष ठेवावं लागेल. मंजिरीताई, मागच्या वेळी आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोललो होतो आणि 1941 मध्ये सावरकर जेव्हा आसामला गेले होते तेव्हा तिथल्या रिकाम्या जागी काही वस्ती वाढत होती आणि त्यांनी नेहरूंना कळवलं होतं की इथे वस्ती वाढतीये. तेव्हा नेहरूंनी त्यांना सांगितलं होतं की निसर्गाला पोकळी सहन होत नाही. तसंच त्याच वेळेला त्यांनी म्हटलं होतं की नागांची बंडखोरी हे ताबडतोब मोडून काढली पाहिजे. ते सगळे प्रश्न तेव्हा जर सोडवले असते तर कदाचित आता ही वेळ आली नसते. बरोबर आहे. हा जो आपण जे आता बांगलादेशी घुसखोरी विषयी बोलतो आहे, सावरकर स्मारकाकरता बांगलादेशी घुसखोरी या विषयावरती आपण पुस्तकच लिहिलेलं आहे.
जे उपलब्ध आहे सावरकर स्मारकामध्ये, आणि ते ज्यांना ज्यांना देशाच्या सुरक्षेविषयी प्रेम वाटतं त्यांनी ते जरूर बघावं किंवा विकत घ्यावं. कारण कारण बांगलादेशी घुसखोरी हा एक भारताला लागलेला कॅन्सर आहे, आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याकरता अजून पुष्कळ वेळ लागणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज बांगलादेशी घुसखोरीची परिस्थिती काय आहे? असं मानलं जातं 4 ते 5 कोटीहून जास्त बांगलादेशी आज भारतामध्ये असावेत, आणि आपण ज्यावेळेला बांगलादेशी म्हणतो तर त्याच्यामध्ये यामध्ये रोहिंग्या सुद्धा सामील होतात. आणि अर्थात त्यांनी पहिले घुसखोरी ही आसाममध्ये केली, आणि या इतिहासाविषयी जास्त बोलायला आपल्याला वेळ नाही. परंतु म्हणजे एक आसामचे गव्हर्नर होते ज्यांचं नाव होतं बी.के. नेहरू. हे नेहरू परिवाराचे म्हणजे मोतीलाल नेहरू जे जवाहरलाल नेहरू यांचे वडील होते. त्यांचे ते म्हणजे त्यांचे ते सख्खे भाऊ म्हणजे जवाहरलाल नेहरूंचे ते काका होते. तर त्यांचं एक पुस्तक आहे नाईस गाईज फिनिश सेकंड. तर त्या पुस्तकात त्यांनी नेहरूंनी म्हटलेलं आहे, जे नेहरू परिवारचे एक अतिशय आदरणीय सदस्य होते, की 3 नेत्यांनी बांगलादेशी घुसखोरी वाढवण्याकरता प्रचंड मेहनत केली, प्रचंड प्रयत्न केले. आणि ते 3 जण कोण होते? तर नंबर 1 होते देवकांत बरुआ, जे नंतर काँग्रेसचे ते आसामचे मुख्यमंत्री पण होते काही काळ, आणि ते काँग्रेसचे मुख्य पण होते. याच्याशिवाय दुसरे होते फखरुद्दीन अली अहमद. हे आसामचे चीफ मिनिस्टर होते पहिले, नंतर भारताचे ते एज्युकेशन मिनिस्टर बनले, आणि शेवटी भारताचे राष्ट्रपती म्हणून ते रिटायर झाले. आणि तिसरे एक अतिशय इंटरेस्टिंग असं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव आहे मोइनुल हक चौधरी. मोइनुल हक चौधरी हे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, ज्यांना पाकिस्तानचं राष्ट्रपती जे जे नंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले होते, किंवा त्यांना महात्मा गांधीसारखा सन्मान पाकिस्तानमध्ये मिळतो, ते त्यांचे पीए होते. इमॅजिन करा, ते पीए म्हणजे मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे राष्ट्रपती बनले. मात्र नीट ऐका जरा, आणि लोकांनी पण ते नीट ऐकावं, परंतु मोइनुल हक चौधरी पाकिस्तानमध्ये गेले नाही. ते भारतामध्ये थांबले. आणि बी.के. नेहरू यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते त्यांनी मोहम्मद अली जिना यांना एक वचन दिलं, की मी तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये ईशान्य भारत चांदीच्या तबकामध्ये प्रेझेंट करीन. म्हणजे ईशान्य भारतामध्ये एवढी प्रचंड घुसखोरी होईल, की मी तुम्हाला तो पाकिस्तानचा हिस्सा बनेल. मोइनुल हक चौधरींनी खूप प्रयत्न केला, आणि जसे हे 3 काही लोकांचे आपण नाव घेतले, 2-3 चांगले जण पण होते. त्याच्यामधले एकाचं नाव घेणं भाग आहे, लोकनायक गोपीनाथ बोरदोय. आपण जर कधी ईशान्य भारतात गेला असाल तर गुवाहाटी जे तिथलं महत्वाचं एअरपोर्ट आहे त्याचं नाव आहे गोपीनाथ बोरदोय एअरपोर्ट, आणि ते आसामचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि जर गोपीनाथ बोरदोय म्हणजे एक वेळ अशी आली होती की पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी हे तयार झाले होते ईशान्य भारताला देऊन टाकण्याकरता पाकिस्तानला, परंतु गोपीनाथ बोरदोय जे आसामचे मुख्यमंत्री होते ते म्हणाले ओव्हर माय डेड बॉडी. आणि गोपीनाथ बोरदोयमुळे आसाम, मी त्यावेळेला फक्त आसामच होता, बाकीचे 7 राज्य नव्हती त्यावेळेला, तर तो वाचला. ते गोपीनाथ बोरदोयचं आसामला किंवा ईशान्य भारताला पाकिस्तान मधून जाण्यापासून रोखण्यामध्ये त्यांचं योगदान हे अतिशय महत्वाचं होतं. आता मी जास्त इतिहासामध्ये जात नाही. आता आपल्याला फक्त एवढंच सांगू इच्छितो की बांगलादेशी घुसखोरांना म्हणजे कायदा या बाबतीत एकदम क्लिअर आहे. एप्रिल 1971च्या आधी जे बांगलादेशी भारतामध्ये आले त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल असा एक अकॉर्ड झाला होता. मुजीबुर रहमान जे बांगलादेशचे पहिले मुख्यमंत्री होते, पहिले प्राईम मिनिस्टर होते, आणि श्रीमती इंदिरा गांधी त्या भारताच्या पंतप्रधान होत्या. आणि एप्रिल 71 नंतरचे जे आलेले बांगलादेशी आहेत ते बेकायदेशीर आहेत आणि त्यांना परत पाठवलं पाहिजे असा हा अकॉर्ड आहे. तर कायद्याप्रमाणे हे सगळ्या लोकांना परत पाठवायला पाहिजे. तर त्याकरता त्यांना ओळखायला पाहिजे, डिटेक्ट करायला पाहिजे आणि त्यांना डिपोर्ट करायला पाहिजे. दुर्दैवाने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर वगैरे ज्या कायदेशीर बाबी आणण्याचा सरकारने प्रयत्न केला त्यात पुरेसं यश मिळालं नाही. आणि बांगलादेशी घुसखोरी नावाचा जो प्रॉब्लेम आहे हा अजून सुद्धा चालू आहे हे दुर्दैवाने कळायला पाहिजे. मी आपल्याला एक आकडेवारी देतो. ही आकडेवारी फ्रॉड आहे.
आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सध्याचं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीसजी यांचं हे आलं होतं, सत्तेमध्ये आलं. आणि पहिल्या दिवशी देवेंद्रजींनी म्हटलं होतं की मी बांगलादेशींना शोधीन आणि त्यांना परत पाठवीन. आणि आपण जर मागच्या वर्षीची म्हणजे गेल्या वर्षभरात किती बांगलादेशींना पकडलं याची आकडेवारी बघितली तर जी माहिती मीडियामध्ये आलेली आहे, 5 ते 6,000 बांगलादेशींना पकडण्यामध्ये महाराष्ट्राला यश आलं, की जे एक म्हणजे बऱ्यापैकी यश आहे. परंतु इंटेलिजन्स ब्युरो किंवा ज्या गुप्तहेर संस्था आहेत यांच्या माहितीप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये 70 ते 80 ते 90 लाख बांगलादेशी असावेत. म्हणजे पकडायचे आहेत 80 किंवा 90 लाख, पकडले आहेत 6,000. तर तुम्हाला जर सगळे पकडायचे म्हटले तर या स्पीडनी तुम्हाला 600-700 हून जास्त वर्ष लागतील. तर म्हणून तुम्हाला बांगलादेशी पकडण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत मजबूत करावी लागेल. आणि त्याकरता नेमकं करायला काय पाहिजे, तर मी आता अगदी पटकन एक शॉर्टकट मधून सांगण्याचा प्रयत्न करतो. मुख्य पोलिसांसमोर आव्हान काय असतं, की एखादा संशयित पकडला की तो संशयित आहे की बांगलादेशी आहे हे सर्च करण्याचं काम प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 2 किंवा 3 इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात. सब इन्स्पेक्टर रँकचे, इन्स्पेक्टर रँकचे, एसीपी रँकचे वगैरे. तर त्यांचं हे काम असतं आणि त्यांच्याकडे 100 इतर कामं असल्यामुळे त्यांना याकरता पुरेसा वेळ मिळत नाही. तर म्हणून जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरची संख्या पोलीस स्टेशनमध्ये जिथे खास तर बांगलादेशी आहेत तिथे प्रचंड वाढवायला पाहिजे. 50-100 एवढे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असायला पाहिजे. आता एवढे 100 अधिकारी आणायचे कुठून? तर आज महाराष्ट्रामध्ये 4-5 लाखहून जास्त रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत. याच्यामध्ये 50-60 हजारहून जास्त रिटायर्ड आयोज आहेत की ज्यांनी आयोजचं काम केलं आहे. त्यांनाच आपल्याला घ्यावं लागेल आणि त्यांच्या मदतीने हे काम करावं लागेल. तर तो एक भाग झाला. दुसरा आहे तंत्रज्ञानाचा वापर. यांना ज्याला घेऊन जावं लागतं त्यांची साक्ष देण्याकरता पुण्यामध्ये समजा कोंढवा पोलीस स्टेशन पासून तर हायकोर्ट जायला 1.5 तास, यायला 1.5 तास, साक्ष 10-15 मिनिटाची. तर त्यांची डिजिटल साक्ष ही व्हायला पाहिजे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मदतीने साक्ष व्हायला पाहिजे. तिसरा, त्यांना जामीन द्यायला नको कारण जामीन दिला की हे गायब होतात. चौथा, यांचा जो खटला असतो तो फास्ट ट्रॅक कोर्टचा वापर करून 7-8 दिवसात तो संपवला पाहिजे. तर अशा प्रकारची जर प्रक्रिया राबवली तरच आपण बांगलादेशींना वेळेमध्ये पकडू शकतो. याच्याविषयी आपल्याला आठवत असेल की ही बाब आपण सरकारचे जे लोक आपल्याला भेटतात, पोलीसचे जे कर्मचारी भेटतात त्यांना आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. थोड्याफार प्रमाणामध्ये फरक तर पडला आहे, परंतु अजून खूपच जास्त वेगाने ही प्रक्रिया करण्याची गरज आहे. हे मी आपल्या मार्फत किंवा हिंदुस्थान पोस्टच्या मार्फत सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि बांगलादेशची घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे. हा शोधण्याकरता आपल्याला अजून भरपूर वेळ लागेल. तर म्हणून पण प्रयत्न करणं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही हेच मला आपल्याला सांगायचं आहे. मंजिरीताई, खूप मोठा प्रश्न आहे हा आणि प्रशासनाला आणखीन काम करावं लागणारच आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की नागरिकांनी सुद्धा सजग राहण्याची आवश्यकता आहे आणि जेवढं सहकार्य आपण प्रशासनाला करू शकू तेवढं केलं पाहिजे या बाबतीमध्ये सुद्धा. त्यांच्याकडून जसं आपण म्हणतो की खरेदी करू नका, त्यांचे व्यवसाय वाढू देऊ नका, अशा साध्या साध्या गोष्टी एक सामान्य नागरिक मला वाटतं निश्चितच करू शकतो. भारतासमोरील अंतर्गत सुरक्षिततेची आव्हानं याविषयी आपण बोलतो आहोत. आज या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.